लास्ट पार्ट आहे चॅप्टरचा म्युच्युअल फंड अँड SIP. दोन छोटे छोटे टॉपिक्स आहे, अगदी बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला त्याबद्दलचे बघायचे. तर सगळ्यात आधी बघूया म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंड म्हणजे काय. आतापर्यंत आपण ह्या चॅप्टरमध्ये इन्व्हेस्टमेंटचा एक ऑप्शन बघितला, दॅट इज शेअर मार्केट और स्टॉक मार्केट. शेअर मार्केट किंवा स्टॉक मार्केटमध्ये आपण पैसे इन्व्हेस्ट करून त्यामधून आपण पैसे कमवू शकतो किंवा आपल्या पैशांची ग्रोथ करू शकतो. आता ज्यावेळेस आपण शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवतो किंवा पैसे आपण इन्व्हेस्ट करतो त्यावेळेस आपल्याला त्याचा रिटर्न कशा कशा फॉर्ममध्ये मिळू शकतो. फर्स्ट ऑफ ऑल, ज्यावेळेस आपण एखाद्या कंपनीमध्ये पैसे गुंतवले म्हणजे काय, त्या कंपनीचे शेअर्स आपण घेतले, ती कंपनी जर चांगली परफॉर्म करते तर त्याचा जो प्रॉफिट होतोय ह्या प्रॉफिटचा काही अमाऊंट कंपनी काय करते, आपले जे शेअर होल्डर्स असतात त्या शेअर होल्डर्सला त्या प्रॉफिटचा काही पर्सेंटेज डिस्ट्रीब्यूट करते. दॅट इज कॉल्ड ॲज डिव्हिडंड. म्हणजे डिव्हिडंडच्या फॉर्ममध्ये आपल्याला काही अमाऊंट मिळू शकते, राईट. डिव्हिडंडच्या फॉर्ममध्ये आपल्याला काही प्रॉफिट कंपनीकडनं मिळतो. त्यानंतर सेकंड असतं, कधी कधी कंपनी काय करते, बोनस शेअर्ससुद्धा देते, ॲडिशनल शेअर्स देते, फ्री शेअर्स देते. ओके, जर कंपनी चांगला परफॉर्म करत असेल तर. त्यानंतर अजून एक ऑप्शन काय असतं की सपोज एखादा शेअर आहे तो मी ₹10 घेतला, ठीक आहे. असे मी नंबर ऑफ शेअर्स घेतले. त्यानंतर कंपनी चांगला परफॉर्म करते, शेअरची प्राईस वाढते, मार्केट व्हॅल्यू वाढते. ही प्राईस झाली सपोज ₹100. 10ला घेतला होता तर 100 झालं. मग आता ह्या क्षणी मी काय करू शकते, ₹100 या मार्केट व्हॅल्यूला माझ्याकडे जेवढे शेअर्स आहेत तेवढे शेअर्स मी विकणार, सेल करणार आणि त्यानंतर जो काही होणार आहे दॅट विल बी माय प्रॉफिट. बरोबर, कारण इन्व्हेस्ट केलेले 10, एका शेअरसाठी इन्व्हेस्ट केले होते ₹10 आणि आता मिळतं आहे मला ₹100. म्हणजे काय, इथे मला होतोय प्रॉफिट. तर अशा पद्धतीने प्रॉफिटच्या फॉर्ममध्ये सुद्धा आपल्याला पैसे मिळू शकतात. तर हे डिफरंट ऑप्शन्स असतात शेअर मार्केटमध्ये. ज्यावेळेस आपण पैसे इन्व्हेस्ट करतो त्यावेळेस आपल्याला इन्कम मिळण्याच्या. बट आता आपल्याला माहिती आहे की नाण्याला प्रत्येक वेळेस 2 बाजू असतात असं आपण बोलतो. यामध्ये काही ॲडव्हान्टेजेस पण आहे, काही डिसॲडव्हान्टेजेस सुद्धा असणार आहे. म्हणजे बघा, इथे आपण कोणती केस कन्सिडर करतो की जर कंपनी चांगला परफॉर्म करत असेल तर आपल्याला डिव्हिडंड मिळणार, बोनस शेअर मिळणार किंवा प्रॉफिट आपण इथे करू शकतो. बट व्हॉट इन केस कंपनी इज नॉट डुईंग वेल, जर कंपनी चांगलं करत नसेल त्या केसमध्ये काय होणार आहे, कंपनीचा लॉस होणार आहे. कंपनीचा लॉस झाला म्हणजे काय, इव्हेंच्युअली तुमचं सुद्धा लॉस होणार आहे. बरोबर. त्यामुळे नेहमी असं म्हणतात की शेअर मार्केटमध्ये रिस्क खूप जास्त असते. शेअर मार्केटमध्ये पैसे इन्व्हेस्ट करण्यासाठी रिस्क खूप जास्त असते. त्यामुळे कधीही शेअर मार्केटमध्ये पैसे इन्व्हेस्ट करण्यासाठी आपल्याला प्रॉपर अंडरस्टँडिंग पाहिजे. त्यामुळे एखाद्या कंपनीचे ज्यावेळेस आपण शेअर घेतो त्या कंपनीचा थरो अभ्यास आपण केला पाहिजे. कंपनीचं बॅलन्स शीट बघितलं पाहिजे, इन्कम स्टेटमेंट बघितली पाहिजे, डेट टू इक्विटी रेशो काय, असे बरेचसे पॅरामीटर्स असतात. याचा प्रॉपर अभ्यास करूनच आपण शेअर मार्केटमध्ये कधी पैसे गुंतवायला पाहिजे असं बोललं जातं. मग आता यामध्ये हाय रिस्क आहे, मग अजून दुसरे ऑप्शन्स काय, ते एक लिमिटेड रिस्कचं एक ऑप्शन असतं, दॅट इज कॉल्ड एज म्युच्युअल फंड. ठीक आहे, म्युच्युअल फंडमध्ये काय असते, लिमिटेड रिस्क असते. आता म्युच्युअल फंड म्हणजे काय ते समजण्यासाठी आपण एक सिम्पल एक्झाम्पल घेऊया. कंपॅरिझन बिटवीन शेअर अँड म्युच्युअल फंड. ठीक आहे, शेअर अँड म्युच्युअल फंड. सपोज तुम्हाला ट्रॅव्हल करायचं आहे, प्लेस ए वरून तुम्हाला प्लेस बीला जायचं आहे. ठीक आहे, A to B हा ट्रॅव्हल तुम्हाला करायचा आहे. आता यामध्ये तुमच्याकडे स्वतःची कार आहे. मग एक ऑप्शन काय की तुम्ही स्वतः कार ड्राईव्ह करणार. तुम्ही ज्यावेळेस स्वतः कार ड्राईव्ह करणार त्यावेळेस सगळ्या गोष्टींना तुम्ही स्वतः रिस्पॉन्सिबल असणार आहे. म्हणजे काय, किती वाजता निघायचं, त्यानंतर कितीच्या स्पीडने गाडी चालवायची आहे, कुठे कुठे थांबायचं आहे, कोणता रूट घ्यायचा आहे, त्यानंतर ट्रॅफिकचे सगळे रूल्स तुम्हाला फॉलो करावे लागणार आहे. तुमची सेफ्टी तुमच्या हातामध्ये असणार आहे. सो थोडक्यात काय, या ट्रॅव्हलसाठी म्हणजे A to B हे ह्या ट्रॅव्हलसाठी सगळ्या काही गोष्टींना रिस्पॉन्सिबल कोण आहात, तुम्ही स्वतः. अनदर ऑप्शन काय, तुम्ही विचार करा की नको मला एवढा हेडेक नको आहे, मी एक काम करतो, कार तर आहे माझी, तर मी एखादा ड्रायव्हर हायर करतो आणि त्या ड्रायव्हरला सांगतो की बाबा तुम्हाला इतक्या वाजता माझ्या घरून उचल आणि मला डेस्टिनेशन बीला नेऊन पोहोचव. किंवा असं अजून ऑप्शन असं असू शकतो की आपण विचार करू शकतो की ठीक आहे मी ओला किंवा उबर बुक करतो आणि बस मी कॅबमध्ये बसून आराममध्ये जातो. आता ह्या केसमध्ये काय होतं, ज्यावेळेस तुम्ही एखादा ड्रायव्हर हायर करताय किंवा कॅब हायर करताय, या केसमध्ये तुम्हाला कोणत्याच गोष्टीचा ताण घेण्याची गरज नाही. तुम्ही फक्त बसणार आणि उतरणार. आता हा जो ड्रायव्हर असतो ह्या ड्रायव्हरला डिसाईड करायचा असतो की इथून इथे जाण्यासाठी बेस्ट रूट काय आहे, कितीच्या स्पीडने जायचं आहे, सेफ्टी किंवा ट्रॅफिकचे रूल्स कसे फॉलो करायचे. तर ह्या केसमध्ये सगळ्या गोष्टींना रिस्पॉन्सिबल कोण आहे, टॅक्सी ड्रायव्हर किंवा कॅब ड्रायव्हर. तर याच पद्धतीने असतं शेअर अँड म्युच्युअल फंड. आता याच्याशी रिलेशन कसं, शेअर म्हणजे काय, ड्रायव्हिंग युअर ओन कार, ड्रायव्हिंग युअर ओन कार. सगळं काही तुम्हाला स्वतःच बघायचं आहे, कोणता शेअर घ्यायचा, कोणत्या प्राईजला तो घ्यायचा आहे, तो कधी विकायचा, किती दिवसाचे, सगळे जे डिसिजन आहे हे सगळे डिसिजन तुम्हाला स्वतःला घ्यायचे असतात. म्युच्युअल फंडमध्ये म्युच्युअल फंड इज लाईक हायरिंग अ ड्रायव्हर, तर यामध्ये काय केलं जातं, आपण फक्त आपल्याकडे जे पैसे असतात, आपण किंवा आपल्यासारखे असे बरेचसे इन्व्हेस्टर्स असतात, हे इन्व्हेस्टर काय करतात, आपले जे पैसे ते आपले पैसे एखाद्या प्रोफेशनलला किंवा एखाद्या एक्सपर्टला देतात, फायनान्शियल एक्सपर्ट और फायनान्शियल प्रोफेशनलला देतात. ठीक आहे,
त्याला ते पैसे देतात आणि त्याला सांगते हे माझं एवढा अमाऊंट आहे, आता हा अमाऊंट तुझ्या नॉलेजचा यूज करून तुला जिथे पाहिजे तिथे इन्व्हेस्ट कर, फक्त मला याच्यामध्ये प्रॉफिट मिळवून दे. ठीक आहे. तर दिस इज नथिंग बट म्युच्युअल फंड. सो थोडक्यात बेसिक डिफरन्स समजला. शेअर मार्केटमध्ये आपण सगळे डिसिजन स्वतः घेणार. म्युच्युअल फंडमध्ये आपण काय करणार, एक प्रोफेशनल असतं, त्या प्रोफेशनलला आपण देणार पैसे आपल्याने, त्याला सांगणार की बघा हे पैसे मी देतोय, बाकी मग डिसिजन तुझं आहे की ते तुला कुठे गुंतवायचे आहे, कसे गुंतवायचे आहे, मला इथे प्रॉफिट मिळालं पाहिजे. तर दिस इज नथिंग बट म्युच्युअल फंड. सो म्युच्युअल फंड म्हणजे काय असतं, म्युच्युअल फंड दिस इज वन प्रोफेशनल स्कीम, याला आपण असं बोलू शकतो, दिस इज स्कीम रन बाय प्रोफेशनल, दिस इज स्कीम रन बाय प्रोफेशनल्स और प्रोफेशनल एक्सपर्ट्स असं बोलू. थ्रू AMC. AMC म्हणजे काय, त्याला बोलतात ॲसेट मॅनेजमेंट कंपनी. ठीक आहे. तर ही जी ॲसेट मॅनेजमेंट कंपनी असते ही रन केली जाते बाय सम प्रोफेशनल एक्सपर्ट, ज्यांना फायनान्समधलं किंवा ह्या फील्डमधलं ज्यांना नॉलेज आहे अशा एक्सपर्ट्सकडनं ही कंपनी मॅनेज केली जाते. आपल्यासारखे जे इन्व्हेस्टर की ज्यांना पैसे इन्व्हेस्ट करायचे ते काय करतात, आपले जे मनी आहे, आपले जे पैसे आहेत ते ह्या कंपनीकडे देतात. त्यानंतर ह्या कंपनीमध्ये असणारे जे एक्सपर्ट्स असतात हे एक्सपर्ट डिसिजन घेतात की हे पैसे जे मला मिळालेले पूल ऑफ मनी जो आहे त्याला कुठे कुठे इन्व्हेस्ट करायचा, कोणत्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करायचा आहे किंवा अदर डिफरंट स्कीम्स कोणत्या कोणत्या आहे तिथे इन्व्हेस्ट करायचा, हा सगळा डिसिजन ते घेणार. आणि त्यानंतर यामधून जो काही प्रॉफिट होणार आहे हा प्रॉफिट सगळ्या इन्व्हेस्टरमध्ये शेअर केला जातो. ठीक आहे. प्रॉफिट शेअरिंग होतं सगळ्या इन्व्हेस्टरमध्ये. समजलं बेसिक कसं वर्किंग कसं असतं. सो थोडक्यात काय, आपण इथे स्वतः काही डिसिजन घेत नाही, आपण आपले पैसे देतो कोणाला तरी, ॲसेट मॅनेजमेंट कंपनी रन करणाऱ्या प्रोफेशनल एक्सपर्टला देतो आणि मग त्यांचा डिसिजन असतो की मला पैसे कुठे गुंतवायचे आहे. तर इथे होतं काय, यामध्ये ॲडव्हान्टेज काय की हे जे प्रोफेशनल एक्सपर्ट असते हे फक्त एका काइंडमध्ये एकाच प्रकारामध्ये आपले पैसे इन्व्हेस्ट नाही करते, डिफरंट स्कीम्समध्ये पैसे इन्व्हेस्ट करतात. त्यामुळे इथे काय असते, इथे असं डायव्हर्सिफिकेशन. त्यामुळे जरी सपोज तुम्हाला एका स्कीममध्ये लॉस झाला, ठीक आहे, तुमचे पैसे अशा डिफरंट स्कीम्समध्ये इन्व्हेस्ट केलेले आहे, एका स्कीममध्ये जरी लॉस झाला तरी ठीक आहे, बाकीच्या स्कीममध्ये प्रॉफिट होण्याचे चान्सेस आहे. त्यामुळे याच्यामध्ये आपण असं बोलतो की लिमिटेड रिस्क असते. बट या केसमध्ये सुद्धा प्रॉफिट असेल याची काही गॅरंटी नसते. म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा लॉस होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे जेव्हा तुम्ही म्युच्युअल फंडचे एखादे ॲड बघता किंवा काही डॉक्युमेंट रीड करता तिथे खाली लिहिलेलं असतं बघा, ऑल इन्व्हेस्टमेंट इन म्युच्युअल फंड आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क, रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट केअरफुली. म्हणजे ते सांगते की मार्केट रिस्कच्या अकॉर्डिंग या सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळे जे काही डॉक्युमेंट्स आहे, स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स आहेत ते केअरफुली रीड करा. त्यामुळे इथे सुद्धा आपल्याला प्रॉफिट होईल याची गॅरंटी नसते. बट एवढंच आहे की इथे रिस्क लिमिटेड असते, कारण फर्स्ट ऑफ ऑल डिफरंट स्कीममध्ये पैसे इन्व्हेस्ट केलेले असतात, डायव्हर्सिफिकेशन असतं. त्यानंतर आपण स्वतः काही गोष्टी करत नाही, आपण एक्सपर्टकडे देतोय. एक्सपर्ट आहे म्हणजे ऑब्व्हियसली त्याला काहीतरी नॉलेज असणार आहे, तो स्वतः ते पैसे इन्व्हेस्ट करतोय. त्यामध्ये ट्रान्सपरन्सी असते. काही फंड्स असतात लाईक ELSS, याला बोलतात इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम. इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम, तर याच्यामध्ये जर आपण काही इन्व्हेस्टमेंट केली तर ATC इन्कम टॅक्सच्या अंडर, या सेक्शनच्या अंडर इथे काही डिडक्शनसुद्धा मिळते. ठीक आहे. सो असे बरेचसे ॲडव्हान्टेज असतात म्युच्युअल फंडचे. आता म्युच्युअल फंडशी रिलेटेड काही 2-3 टर्म्स आहेत, त्या टर्म्स आपल्याला बघायच्या आहे. 3 टर्म्स आपल्याला बघायच्या आहे. युनिट्स, NAV, टोटल फंड व्हॅल्यू. NAV म्हणजे काय, नेट ॲसेट व्हॅल्यू. आता याचा अर्थ काय ते समजण्यासाठी आपण शेअरचा रेफरन्स घेऊया. आपण ज्यावेळेस शेअर्सचा विचार करत होतो, टोटल कॅपिटल जे असतं, एखाद्या बिझनेससाठी लागणारं टोटल कॅपिटल स्मॉल पोर्शनमध्ये डिवाइड केलं होतं आणि हा जो स्मॉलेस्ट पोर्शन होतो त्याला आपण बोलायचं शेअर. आठवते, म्हणजे सपोज 1000 रुपीज आहे, 1000 रुपीज 10 रुपीजच्या अशा 100 पार्ट्समध्ये डिवाइड केले. ठीक आहे, 10 रुपीजच्या 100 पार्टमध्ये डिवाइड केले, तर हा जो स्मॉलेस्ट पार्ट आहे याला आपण बोलायचं शेअर. राईट, याला आपण बोलायचं शेअर. तर त्याच पद्धतीने म्युच्युअल फंडमध्ये हा जो स्मॉलेस्ट युनिट असणार आहे दॅट इज कॉल्ड एज युनिट्स. म्हणजे जो स्मॉलेस्ट पार्ट असणार आहे त्याला बोलतो आपण युनिट. म्हणजे शेअर जो असतो शेअरची इक्विव्हॅलंट टर्म आहे इन म्युच्युअल फंड, युनिट्स. ठीक आहे. त्यानंतर आपण बघितलं एक टर्म मार्केट व्हॅल्यू फॉर शेअर्स. मार्केट व्हॅल्यू म्हणजे काय, सध्याची करंट व्हॅल्यू काय चाललेली आहे, या व्हॅल्यूला शेअर नेहमी सेल केले जातं किंवा परचेस केले जातात. सो मार्केट व्हॅल्यूचे इक्विव्हॅलंट टर्म आहे फॉर म्युच्युअल फंड इज NAV, दॅट इज नेट ॲसेट व्हॅल्यू. त्या युनिटची काय व्हॅल्यू आहे, दॅट इज नेट ॲसेट व्हॅल्यू. ठीक आहे, समजते. ह्याच्या रेफरन्सने आपण ह्या टर्म समजतोय. टोटल फंड व्हॅल्यू आपण इथे बघितलेली एक टर्म सम इन्व्हेस्टेड. सम इन्व्हेस्टेड म्हणजे काय होतं, आपण किती पैसे लावले हे आपण कसं डिसाईड करत होतो. एका शेअरची प्राइस काय होती, किती नंबर ऑफ शेअर्स आपण घेतले.
आणि त्याला पण मल्टिप्लाय करायचो एका शेअरची प्राईस काय होती म्हणजे मार्केट व्हॅल्यू काय होती. बरोबर. सपोज एक शेअरची प्राईस होती ₹10 आणि असे मी 100 शेअर्स घेतले म्हणजे ही काय झाली मार्केट व्हॅल्यू आणि नंबर झाला 100. सो सम इन्व्हेस्टेड किती होती यांचा प्रॉडक्ट 10 × 100. त्याच पद्धतीने इथे टोटल फंड व्हॅल्यू म्हणजे काय टोटल फंड व्हॅल्यू म्हणजेच नंबर ऑफ युनिट्स मल्टिप्लाइड बाय मार्केट व्हॅल्यू म्हणजे काय इथे NAV. सो नंबर ऑफ युनिट्स इंटू NAV इज नथिंग बट टोटल फंड व्हॅल्यू. समजले हे टिप्स. आता याच्यावर आधारित काही क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे. 2 क्वेश्चन्स लिहिलेले आहे. आता हे क्वेश्चन्स बेस्ड आहे म्युच्युअल फंडवर. तर यासाठी आपल्याला काय काय टर्म्स लागणार आहे. एक टर्म लागणार आहे NAV, त्यानंतर युनिट्स आणि त्यानंतर टोटल फंड. आपण रिलेशनसुद्धा लिहू. टोटल फंड किती असणार आहे. टोटल फंड म्हणजे NAV इंटू नंबर ऑफ युनिट्स. ठीक आहे. NAV म्हणजे आपल्या शेअर्समध्ये असते मार्केट व्हॅल्यू. युनिट्स म्हणजे काय नंबर ऑफ शेअर्स. ठीक आहे. त्यामुळे टोटल सम इन्व्हेस्ट किती केली गेली मार्केट व्हॅल्यू इंटू नंबर ऑफ शेअर्स. टोटल फंड किती असणार आहे त्याची NAV नेट ॲसेट व्हॅल्यू काय मल्टिप्लाइड बाय नंबर ऑफ युनिट्स. तर हे रिलेशन आपल्याला इथे यूज करावं लागणार आहे. आता बघूया फर्स्ट क्वेश्चन काय दिलेलं आहे. इफ टोटल व्हॅल्यू ऑफ म्युच्युअल फंड स्कीम इज ₹200 crore अँड 8 crore युनिट्स आर इशूड देन NAV ऑफ 1 युनिट इज व्हॉट. तर आपल्याला नेट ॲसेट व्हॅल्यू फाइंड करायची एका युनिटची. क्वेश्चन समजला काय काय दिलेलं आहे. सो टोटल व्हॅल्यू म्हणजे टोटल फंड व्हॅल्यू आपण बोलू शकतो. टोटल फंड व्हॅल्यू इज इक्वल टू ₹200 crore. ठीक आहे. 8 crore युनिट्स आर इशूड म्हणजेच काय किती युनिट्स आहे नंबर ऑफ युनिट्स इज इक्वल टू 8 crore. आपल्याला फाइंड काय करायचं NAV ऑफ 1 युनिट. सो NAV ऑफ 1 युनिट इज व्हॉट. तर यासाठी आपल्याला आपण कोणतं रिलेशन यूज करणार हे रिलेशन टोटल फंड व्हॅल्यू म्हणजे टोटल सम इन्व्हेस्टेड शेअर्सच्या लँग्वेजमध्ये टोटल फंड व्हॅल्यू इज इक्वल टू किती शेअर्स घेतले आणि कोणत्या मार्केट प्राईजने किंवा मार्केट व्हॅल्यूने शेअर्स घेतले. किती शेअर्स घेतले म्हणजेच काय नंबर ऑफ शेअर्स. या केसमध्ये असणार आहे नंबर ऑफ युनिट्स मल्टिप्लाइड बाय मार्केट व्हॅल्यू. ती मार्केट व्हॅल्यू म्हणजे इथे काय असणार आहे NAV राईट नेट ॲसेट व्हॅल्यू. अँड देअरफॉर 200 is equal to 8 multiplied by NAV and hence NAV is equal to 200 upon 8. This implies NAV is equal to 50 upon 2 that is equal to 25. So आपल्याला एका प्राईसची नेट ॲसेट एका युनिटची नेट ॲसेट व्हॅल्यू विचारलेली. सो एका युनिटची NAV किंवा नेट ॲसेट व्हॅल्यू आहे ₹25. ठीक आहे. आता बघूया सेकंड क्वेश्चन. If NAV of 1 unit is ₹25, then how many units will be allotted for investment of ₹10,000? सिंपल क्वेश्चन आहे. टोटल इन्व्हेस्टमेंट म्हणजे टोटल फंड व्हॅल्यू दिलेली आहे ₹10,000. टोटल इन्व्हेस्टमेंट दॅट मीन्स टोटल फंड व्हॅल्यू दॅट इज इक्वल टू ₹10,000. त्यानंतर किती युनिट्स अलॉट होणार आहे ते आपल्याला चेक करायचे आणि एका युनिटची NAV नेट ॲसेट व्हॅल्यू ₹25. ऑल्सो NAV ऑफ 1 unit is equal to ₹25 and therefore अपन रिलेशन अगेन सेम रिलेशन यूज करना. टोटल फंड व्हॅल्यू और टोटल इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू किती नंबर ऑफ युनिट्स आहे किंवा किती नंबर ऑफ शेअर्स आहे म्हणजेच काय नंबर ऑफ युनिट्स मल्टिप्लाइड बाय त्याची काय व्हॅल्यू आहे म्हणजे काय नेट ॲसेट व्हॅल्यू. अँड देअरफॉर इन्व्हेस्टमेंट आहे ₹10,000. नंबर ऑफ युनिट्स आपल्याला फाइंड करायचे आहे आणि NAV आहे 25. Therefore, number of units is equal to 10,000 upon 25 and therefore number of units is equal to 400. फक्त आपल्याला ह्या 3 टर्म्समध्ये असणार रिलेशन यूज करायचं आहे. त्याच्या बेसिसवरती आपण कोणताही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो.